वनडे आपल्या फिरकीवरती गाजवलंय वाईड आणले यावेळेस तसंच काहीशी बॉलिंग आपल्याला अंकित करण्याकडनं त्यांच्याकडनं आपली अपेक्षा असेल आणि ते पाहिला तर यावेळेस मात्र ऑफ टाइम दोन चेंडू दोन धावा झाले तर टीममध्ये पुन्हा वनडे पाहिलं तर कमी स्कोर झाला त्या कमी स्कोर नंतर डिफेंड करता आले नाहीयेत रन्स म्हणजे आपल्याला मैदानावरती जास्तीत जास्त धावा करावं लागते पाहिलं तर ही ऍक्शन जर होती ऑफ टर्नची होती आणि ऑफ टर्न मला असं वाटतं की ऑफ टर्न आपल्या मैदानात चार दिसतात चार चेंडूच्या अखेरीस 3 धावा झाल्या त्या पॉईंटवरती सिंगल बॉल केला गेला किती चौके या मैदानावरती मारले तुमचा चेंडू अंकितचा लागण्यासाठी पहिल्या चांगल्या पद्धतीचा चांगल्या क्षेत्ररक्षण केलं अशा प्रकारे पहिल्या ओव्हर समाप्त होते पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर जर आपण पाहिला तर अभिया खूप वर्षानंतर युगाच्या वाईड खेळण्यासाठी फटका नौशादचा यावेळेस सिंगल करून मात्र एक मैदान बनवलं आहे क्रिकेट ही खेळपट्टी बनवली आहे त्यांनी आणि आज आपण खूप चांगल्या पद्धतीने ही खेळपट्टीचा वापर होताना देखील आपल्याला दिसला आहे आणि डॉट खूप सुरेख फटका यावेळेस तितकी ताकद नाही आहे बॉल फक्त आणण्याचा प्रयत्न केला आहे त्यांचं देखील खूप खूप स्वागत आहे इव्हेंट दशक 2025 मध्ये सगळ्याच्या बाजूने खेळलेला फटका रन आउटचा चान्स अँड यस इट इज ओव्हर आउट रन आउट वनडे आपल्याला खेळताना दिसत आहेत त्यांच्या समोर गोलंदाज मनी आहे पहिला बॉल मनीचा आणि बॉलला पटवलाय फोर त्यासाठी भरत भरत यांच्याकडून त्यांच्यासाठी 200 रुपयाचा पारितोषिक दिलं गेलं आहे 2 रन्स जोरदार टाळ्या तुम्ही पाहिजे वाईड यावेळेस मैदान सोडवावं लागेल क्रिकेटमध्ये जागा नाही आहे नवीन बॅट्समन येत आहेत आदर्श आमची बॅट देखील मित्रांनो ऐकत नाही अजून एक टक्का बघतोय संघाला आदर्श पांडे यांच्या नावात करुणा येत आहेत नवीन बॅट्समन पहिला बॉल स्लाइस केला इकडे करुणाने वनडे पहिल्या बॉलवरती चौकार आलेला शेवटच्या बॉलवरती काय येईल टॅप करण्याचा प्रयत्न स्वतः नाराज असतील करुणा गोलंदाजी मार्गावरती राहुल आले कर्णधार आहेत संघाचे राहुल साई माऊली मनोर संघाचे पहिला बॉल अगदी गोलवर टप्प्याचा चेंडू तिकडे संघामध्ये देखील किसन मांगर खूप वर्ष आधी खेळले डॉट तशी संघ बांधली आणून ठेवला आहे तिकडे संघाकडून अगदी चांगले रिलेशनशिप जपले जातात आणि इकडे पाहिलं तर गांडी 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 गुल फलंदाज बाद होता पुढचा बॉल राहुलचा सुजित आले आता स्ट्राइक रेट वरती इकडे मात्र पुन्हा एकदा सुजित टॅप करण्याचा झाले आता वनडे चांगली बॉलिंग करताय गोलंदाजाला चांगला अटॅक करायला देत नाहीये बॉल देखील आपण पाहिलं तर रन आउटचा चान्स आणि तिकडे आणखी एक विकेट रन आउट राहुलची बॉलिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या पांडुपचे लाडके कार्यसम्राट आमदार अपराजित आमदार अशोकदादा पाटील यांच्या आगमन वाईड प्लस 1 पहिला बॉलवरती धक्का इकडे देताना गोलंदाज वाईड प्लस 1 वाईड स्वागत आहे विविध चषक 2025 मध्ये
आणि इकडे दांडी गुल 5 धावा सगळ्यांना पाहिजे जिंकण्यासाठी आणि 13 धावांची गरज आहे. 13 runs still required from 23 balls. प्रयत्न अंकित आपण पाहू शकता. स्टंप टू स्टंप गोलंदाजी करतायत अंकित आणि वेग आहे त्यांच्याकडे. खरं तर आपल्या वेगाचा चांगला वापर करतायत. हा बॉल देखील आपण पाहिला तर स्वागत करतो. नक्कीच आज थांबवायकडे अंकित वेगाने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न तिकडे करतात. पुन्हा एक्स्ट्रा रन दिले नसते तर कुठेतरी मात्र मॅच मध्ये चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स दाखवायला लागला असता शाखा प्रमुख वॉर्ड क्रमांक 116 चे अमितजी बिचोलकर यांचं देखील युगंधर चषक 2025 मध्ये अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. इकडे मात्र जोरदार आहे 2 धावा मिळतील जोरदार हिटमधून 2 runs. प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न देखील चांगल्या पद्धतीने केला. मित्रांनो तुम्हाला सांगितलं की अशोकदादा पाटील यांची जी संपूर्ण टीम आहे त्या आधी आपण पहिला भांडूपमध्ये आमदार चषक आपण सर्वांनी एक ओव्हर क्रिकेट पाहिली असेल त्या क्रिकेट दादा स्वतः घेतला दादांसाठी मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ. आज क्रिकेटचं प्रेम मात्र दादांना आज आपल्या या युगंधर चषक 2022 वाईड आणि असं मला वाटते बॉलिंग करायला लागली कारण की कमी रन झाले आहेत. कमी रन्सच्या माध्यमातून मात्र आपल्याला वाईड बॉल करायचे नाहीये. खरं तर चुकी त्याला मानलं जाईल आणि रन्स आपल्याकडे जेव्हा कमी असतील ना मित्रांनो तेव्हा आपल्याला मात्र खर्च कमी करायचा कारण की वेगाचा वापर तितकाच चांगला होतो जेव्हा आपल्याकडे राईड हँड लाईन देखील चांगलीच असते. शेवटचा बॉल या ओव्हरचा एक रन लिहावला. प्रत्येक बॉलवरती बॅट्समनचा काहीशी बॅटिंग झाली नाही आज वॉरियर संघाची. स्वागत करतो मित्रांनो पुन्हा एकदा. आज तुमच्याच या वेळामध्ये मात्र आपल्याला 90 वर्षात आपण पदार्पण केलंय. 90 वर्षी तुमच्या सर्वांची स्थिती आहे. आज कित्येक पारितोषिक आपण प्रेक्षकांना देखील देणार आहोत असतील आणि त्या प्रश्नांची जर आपण उत्तर दिला तर आपल्याला देखील इंटरनेट संघटना मॅच जिंकवले काही मागणी मॅच जिंकतात.